नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की मालिनी जी आहे तिला आपल्या डिवोर्स बद्दल समजलेलं नाही हे पार्थ, काव्य आणि नंदिनी जीवाला कळल्यानंतर त्यांच्या जीवात जीव येतं. मालिनी ही तिची बहीण रेखा बद्दल बोलत असते आणि तिचा मुलगा आणि सोनियाने डिवोर्स घेतलेलं असतं हे तिला कळलेलं असतं. अवघ्या 6 महिन्यातच हे सगळं झाल्यामुळे मालिनी खूप जास्त अस्वस्थ असते. सगळेजण मालिनीला समजावत असतात, पण तिला काही समजत नसतं की फक्त 6 महिन्यातच मुलं एवढा टोकाचा निर्णय कसा काय घेऊ शकतात, याचा ती स्वतःला खूप त्रास करून घेत असते. मालिनीची अवस्था बघून या सगळ्यांना वाटतं की दुसऱ्याच डिवोर्स बद्दल कळल्यानंतर जर एवढा त्रास होत आहे तर आपल्या डिवोर्स बद्दल कळल्यावर त्याला किती त्रास होईल. तर मित्रांनो, नंदिनी व काव्या मालिनीला आता रूम मध्ये घेऊन जातात. तेव्हा मालिनी खूप जास्त इमोशनल झालेली असते. ती खूप रडत असते. मित्रांनो, तिला खूप वाईट वाटत असतं की असं कसं करू शकतात मुलं, 6 महिन्यात कोणी डिवोर्स घेतं का, असं तिचं सगळं चाललेलं असतं. तर मित्रांनो, आता काव्य जी आहे ती नंदिनी दोघेही तिला समजावून सांगत असतात की आई शांत व्हा वगैरे वगैरे. पण मालिनी काही ऐकायला तयार नसते. मित्रांनो, मालिनी कुणाचंच ऐकून घेत नसते, कारण की तिलाच त्रास होत असतो. तिचं म्हणणं असतं की नातं काय असं खेळ आहे का, कधीही या डिवोर्स घ्या वगैरे वगैरे. मालिनी आता खूप चिडलेली असते, पण तिला सगळेजण समजून सांगत असतात. आता मित्रांनो, आता काव्य आणि नंदिनी सोडून हे करत असते. मालिनी आता बोलता बोलता बोलून जाते, तुम्ही कधी मला सोडून जाऊ नका, मला तुम्ही दोघेही अगदी माझ्या मुलीसारखे आहात. काव्य व नंदिनी मालिनीचे बोलणं ऐकून विचारात पडतात. तिकडे बाहेर पार्थ व जीवा सुद्धा विक्रम सोबत बोलत असतात. विक्रमला सुद्धा लग्नानंतर डिवोर्स घेण्याचं काही पटत नसतं. याविषयीच तो जीवा व पार्थला सांगत असतो. जर मुलांना काही समजलं नाही तर त्यांना वडीलधाऱ्या माणसांचा सल्ला घ्यावा, असं विक्रमचं मत असतं. लग्न व डिवोर्स या सगळ्यांविषयी विक्रमचे विचार ऐकून जीवा व पार्थला धक्का बसतो. त्यानंतर सगळेजण ठरवतात की आताच आपल्या डिवोर्स विषयी घरी कोणालाच कळू द्यायचं नाही. नंतर पार्थ व काव्य, नंदिनी व जीवा यांचं मजेशीर भांडण चाललेलं असतं. त्यानंतर काव्य व नंदिनी सोबत असताना तिथे पार्थ येतो. तेव्हा नंदिनी पार्थला बघून म्हणते, तुम्ही आलात का, मी सांगणारच होते काव्याला तुम्हाला बोलवायला. तेव्हा पार्थ काव्याकडे रागाने पाहतो. त्यानंतर नंदिनी म्हणते, तुम्ही असं का म्हणताय, तुमच्या दोघांचं भांडण झालंय का. तेव्हा दोघे एकमेकांकडे बघत म्हणतात की नाही. आता तिकडून जीवा येतो. जीवा नंदिनीला विचारतो की नाश्त्यासाठी काय केलंय. नंदिनी म्हणते, किचन मध्ये जा, पातेलं उघडून बघा काय आहे त्याच्यात. आता हे ऐकल्यानंतर आता नंदिनी आणि पार्थ